नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सेवानिवृत्तीचे वय 61 वरून असमानता दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, अनुभवाचा प्रशासनास फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सेवानिवृत्तीचे वय 61 वरून असमानता दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका आणि अनुभवाचा प्रशासनास फायदा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सेवानिवृत्तीचे वय 61 करून असमानता दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, अनुभवाचा प्रशासनास फायदा। बघा, PTN in Supreme Court to remove equality by raising requirement age to 61, ॲडमिनिस्ट्रेशन बेनिफिट्स फॉर एक्सपिरियन्स। देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे। न्यायिक, शिक्षकीय म्हणजे प्राध्यापक, डॉक्टर यांच्या उच्च शिक्षणाकरिताच बराच काळ लागून जातो। यामुळे निवृत्तीचे वय सदर वर्गासाठी अधिक आहे आणि देशामध्ये राज्यनिहाय निवृत्तीचे वय हे भिन्न आहे। नुकतेच मध्य प्रदेश उच्च न्यायालय व राज्य सरकारामार्फत सर्वोच्च न्यायालयात सेवानिवृत्तीचे वय हे 61 वर्ष करण्याबाबत विचार या ठिकाणी मागितला आहे। याबाबत दिनांक 14/11/2025 रोजी या ठिकाणी सुनावणी आहे। सदर याचिकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की देशामध्ये जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे निवृत्तीचे वय हे अधिक आहे, तर मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा न्यायाधीशाचे वय 61 वर्ष करण्यात यावेत अशी मागणी मध्य प्रदेश जज असोसिएशन मार्फत करण्यात आली आहे, ज्यामुळे न्यायाधीशांच्या निवृत्तीच्या वयामध्ये असमानता दूर होणार आहे व न्यायाधीशांचा अनुभवाचा फायदा होणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सेवानिवृत्तीचे वय 61 करून असमानता दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, अनुभवांचा प्रशासनास फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।